कोविड पासून पहिल्यांदा आपली शाळा सुरू होत्या. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा कल आणि शाळेत येण्याचा ते एक आपल्याकडे मोठी समस्या आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची त्यांची सवय मोठी, ही सवय आपण त्यांना व्यवस्थितरित्या या रीतीने शिकून आपण जर हँडल केलं तर ते एज्युकेशन व्यवस्थित दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोविडच्या अनुषंगाने जे नियम सध्या शिथिल जरी झाले असेल तरी पण आपण त्याची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आणि एकदा जर पुन्हा ते फसवलं तर आपल्याला त्रास होईल. या सर्व गोष्टी त्यामुळे आपण प्रिकॉशन घेऊनच त्या पद्धतीने करावं. आणि अपेक्षा ठेवते सगळे टीचर लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं असेल. त्या पद्धतीने बघा आणि गणवेश वाटप पाठ्यपुस्तक वगैरे त्याचं काही नियोजन पुस्तक मिळाले कमी मिळाले. या संदर्भात मागणी केलेली आहे की BID स्कूलकडे शिक्षणाधिकारी अर्धवट पुस्तकं मिळाली. गणवेशाचे पैसे जमा झाले पण काढता येत नाही. आणि ते खर्चासाठी अलर्ट नाही झाले, दिसून झाले की आता बऱ्याचशा समस्या आपल्या आरोग्याच्या समस्या आहे किंवा तुमचे कन्स्ट्रक्शनचे मॅटर जे आपले म्हणजे आपले जे आटोक्यात आहेत ते आपण तात्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कारण बाकी गोष्टीसाठी आपल्या सर्व सर्व प्रोसेस करायला वेळ जातो. नंतर प्रायव्हेट टेंडर झाल्यानंतर जे आपल्या त्या टेंडरच्या अनुषंगाने कमी क्वांटिटीमध्ये समस्या आहेत त्या आपण तुमच्या निकाली काढण्याचा प्रयत्न करू. आरोग्य समस्येविषयी तुम्ही सर्वांनी सांगितलं, पण एक असा शाळा त्याच्यासमोर त्यांच्या समस्या आरोग्याची कोणती आहे किंवा ते किंवा शिपाई किंवा हे सफाई कर्मचारी त्याबाबत मला तुम्ही प्रशासन अधिकाऱ्यामार्फत त्याच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा तुम्ही चार्ट द्यावा. म्हणजे त्या अनुषंगाने मी जे होईल ते माझ्या डिपार्टमेंटच्या सूचनेतून आपल्या कर्मचारी त्यांच्यावर आपण करून देऊ. आता शिपाईचा मुद्दा राहिला तर शिपाईचं अपॉइंटमेंट करणं, कारण नगर परिषदेला सुद्धा कार्यालयीन शिपाईचा स्टाफ कमी असतो किंवा सगळ्या गोष्टी असतात तुमच्या आपत्तीवर आहे किंवा नाही. किंवा सफाई कर्मचाऱ्यांचं जे आहे आपण सध्या तर त्याविषयी आपण बघू. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आपल्या इथे आहे म्हणून आपण सोय करायचा ते प्रयत्न करू. तो मुद्दा नाही. आणि बाकी जे पटवान नोंदणीविषयी बोलले ते मी सरांकडे त्याचा रिपोर्ट आम्हाला द्यावा. म्हणजे एकाही काम करा दुसऱ्यांनी असं पण नका. म्हणजे खरंच एक्सक्यूज करण्याला येत असेल ते आपण एक्सक्यूज पण करू. म्हणजे त्यांना असेल की मग त्या अनुषंगाने पुढे कारवाई करणे अपेक्षित राहील. आपण आता एक गोष्ट झाला सगळ्या शाळेचा की शाळा किती काय किती उर्दू त्या अनुषंगाने जसं का उर्दू शाळा आपली 5 नंबरची तिच्याविषयी मी ऐकलं. तिला प्रत्यक्ष व्हिजिट दिली. तुम्ही पहिले माझ्या समस्या एका चार्टची तयार करा. ही शाळा ती शाळा आणि तुमच्या मार्फत तुमची लिपिके शिक्षण विभागाचं HMD बसून ते मला दाखवा. म्हणजे त्या अनुषंगाने मला तर निकाली काढता येईल. आणि PFMS जी पद्धत म्हणतात तुम्ही ती आपल्या कॉम्प्युटर इंजिनियर वापरत किंवा अजून कोणी आपल्याला टेक्निकली मिळू शकेल त्याच्यावर आपण त्यांना ट्रेनिंग देऊन ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. त्याचं नियोजन तुम्ही पण माझ्या कम्प्युटर करा. म्हणजे कसं मी बाकी कामात राहील तर तुमच्या मार्फत जर माझ्या प्रशासन अधिकारी लिपिक याच्या मार्फत तुटक झालं त्या अनुषंगाने आपण त्यावर पुढे सरतो. म्हणजे एक जर आपल्या चार्ट बनला त्या चार्टचं नियोजन करून आपण कोणकोणते कामासाठी किंवा कोणते जे पॉसिबल आहे शक्यतो लवकर करणं ते आपण करण्याचा प्रयत्न करू. बाकी जे वार्षिक तुमचे नियोजन आहे ते ठरलेले असेल तर प्रशासन अधिकारी यांनी याच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं टीचर लोकांना त्या अनुषंगाने तुमचं कामकाज सुरू ठेवावं. आणि व्हिजिट जसा मला वेळ मिळेल अचानक ती व्हिजिट देईल प्रत्यक्ष यायला. आणि बाकी काही नाही जे आता आपलं स्वच्छ सर्वेक्षण वगैरे ते कामासाठी निश्चितच टीचर लोकांचा पूर्ण सपोर्ट असतो. आतापर्यंत बघितलं मी त्यामुळे ते मला काही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही लोक करता असं मुद्दा नाही. फक्त कोविडच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं प्रिकॉशन घेऊन करा आणि स्वतःची पण बरेचसे आता दिसून येते की पेशंट वाढत आहेत. त्याच्यामुळे आपण कंट्रोलमध्ये राहिलो तर आपल्याला ती दुसरी तापड वाढते. बाकी कामकाजापेक्षा होत म्हणून त्या अनुषंगाने कामकाज करा. आणि तुम्हाला सर्वांना शाळेचं सत्र सुरू झालेलं त्याकरता शुभेच्छा देते.